सांगली जिल्ह्यात आज शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांची रणधुमाळी उडाली आहे। आपण सध्या जत तालुक्यामध्ये आहोत। आपण पाहू शकता या ठिकाणी आज 3 वाजेपर्यंत संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये 8 नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी निवडणुका होत आहेत। त्यामुळे सर्व राजकीय पक्षांची या ठिकाणी तारंबळ उडाली आहे। आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या समेत या ठिकाणी उमेदवारी दाखल अर्ज करत आहेत। एकंदरीत पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव, विटा, जत, शिराळा, ईश्वरपूर, पलूस, आटपाडी, आष्टा या 8 नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी निवडणुका होत आहेत। यामध्ये 56 नगराध्यक्ष उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज भरलेले आहेत। त्याचबरोबर या 8 नगर परिषद आणि नगर पंचायतीमध्ये जवळजवळ 711 नगरसेवक पदासाठी उमेदवारांनी एकूण अर्ज भरलेले आहेत। सर्व राजकीय पक्ष वेगवेगळ्या आघाड्या करून या ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। एकंदरीत पाहिलं तर या सांगली जिल्ह्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंतराव पाटील, त्याचबरोबर रोहित पाटील आणि विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। आता येणाऱ्या काही दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे आणि खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।